पुण्याच्या लोहगडावरील केतन अग्रवाल हत्येच्या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी पोलिसांकडून सध्या वेगवेगळे प्रयत्न सुरू झालेत आणि केतनच्या हत्येसाठी सिया गोयलला तिच्या कुटुंबियांनी मदत केली आहे का या दृष्टीने देखील पोलीस तपास करतायत। याच पार्श्वभूमीवरती सियाचे आई-वडील आणि तिच्या भावाला पोलिसांनी आज चौकशीसाठी बोलावलं होतं। सियाचा भाऊ साहिल आणि आरोपी चेतन हे दोघे मित्र होते। याबाबतची माहिती साहिलनंच आपल्या जबाबामध्ये दिली होती। तसंच सिया आणि केतनचं लग्न ठरवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या मित्तल कुटुंबाची देखील चौकशी झाल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं। आता सियाच्या आई-वडिलांच्या चौकशीमधून काय खुलासे होणार हे बघणं महत्त्वाचं राहील। दरम्यान आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना काल रात्री 11 वाजता पोलिसांनी लोहगडाच्या पायथ्याशी नेऊन चौकशी केली आहे। दोन्ही आरोपींनी लोहगडावरती जाण्यासाठी नेमका कोणता मार्ग वापरला याची देखील चौकशी करण्यात आली। दरम्यान केतन अग्रवालच्या प्रकरणाच्या संदर्भात पोलिसांनी नेमकी काय माहिती दिली आपण बघूया। तपासाच्या दृष्टीने जी काही महत्त्वाची अँगल्स आहेत ती आम्ही सर्वच त्या प्रत्येक अँगलमध्येच आम्ही तपास करत आहोत आणि आम्ही या तपासामध्ये सर्व शक्यता आम्ही पडताळणार आहोत। अगदी या गुन्ह्याच्या अनुषंगाने सर्वच जी काही आवश्यक गोष्टी आहेत त्या 100% सर्वच गोष्टी चौकशी केली। केतन अग्रवालची हत्या करणाऱ्या सिया आणि चेतन या दोघांची पहिली ओळख ही क्रिकेट सामन्यांच्या दरम्यान झाली होती। सियाचा भाऊ साहिल आणि चेतन चौधरी हे दोघे एकत्र क्रिकेट खेळायचे। सिया तिचा भाऊ साहिल याच्यासोबत क्रिकेट सामने बघण्यासाठी आणि खेळण्यासाठी जायची तेव्हा तिची चेतन सोबत ओळख झाली होती। त्यानंतर एका दिवाळीच्या पार्टीमध्ये या दोघांची पुन्हा एकदा भेट झाली आणि त्यांच्या भेटीगाठी वाढल्या। क्रिकेटच्या मैदानावरती झालेली ओळख पुढे प्रेमसंबंधांमध्ये बदलली। तपासामधून समोर आलेल्या माहितीनुसार मागच्या काही महिन्यांमध्ये सिया आणि चेतन यांच्यामध्ये तब्बल 2004 फोन कॉल झाले। त्यांचा एकूण संवाद हा सुमारे 238 तासांचा होता।